सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर रवाना झालेत. पंचांना विनंती असेल की आपण सामना सुरू करायचा आहे. अर्वन संघाचा 12वा खेळाडू आणि सुगवे संघाचा 12वा खेळाडू व्यासपीठावर यायचं आणि खेळाडू कक्षाच्या समोर जे कोणी प्रेक्षक असतील आपण बाहेर जायचं. आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला बसायचं. विनंती असेल. गेम ऑन. पहिला चेंडू इथे. जबरदस्त फटका, तडाखा. चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कृपया विनंती असेल की आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर बसायचंय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अर्वन संघ दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. ते डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच संदीपजी गायकवाड आमच्याकडे वळतील की हा वाईट चेंडू असेल. म्हणजे 6 आणि 1 अशा 7 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर सुगवे संघाकडून सुधाकर. इथे लोअर फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल 1 बाउंस. सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली अर्वन संघाने. आणि आम्ही का फलंदाजी स्वीकारली आहे त्याचं उदाहरण देत असताना, तडाखा दाखवत असताना या भर उन्हामध्ये पहिला चेंडू षटकार, त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर आलेला हा चौकार. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून? सतीश डोळे साहेब यांच्याकडून. इथे कमबॅक करतो गोलंदाज. पहिला चेंडू षटकार होता, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाज सुधाकरला, कारण खूप चांगली सुरुवात केली आहे फलंदाजी करत असताना अर्वन संघाने. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 11च्या घरात. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे अकुटप्पाचा चेंडू होता, फिरकावून दिले चेंडूला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकार. चषक 2022 आजचा हा पहिला दिवस. इथे यष्ट उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. रोशन बॅक टू पॅव्हिलियन. इथे घंटी वाजवली ती म्हणजे रोशनची. खूप चांगल्या लय मध्ये होता. 4 चेंडू मध्ये 14 धावांची बहारदार खेळी त्यांनी केली. व्हेरी गुड बॅटिंग. एक स्टार्ट मिळून दिला आपल्या संघाला, अर्वन संघाला. हा पहिल्या फेरीतील सामना आहे आणि हा 5 षटकांचा सामना असेल, याची दोन्ही संघांनी विनंती घ्यायची आहे. अर्वन विपक्ष सुगवे या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. रोशन माघारी परतलाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज खेळपट्टीवर रवाना होतोय स्वप्नील आणि अक्षय. ही जोडी खेळपट्टीवर खेळत असताना अर्वन संघाकडून
शेलू गावचे जावाय आणि चांगली कामगिरी करावी लागेल या शेलूच्या मैदानामध्ये. गतवर्षी चॅम्पियन ठरला होता अरवन संघ, खूप चांगली कामगिरी केली होती. ह्या वर्षी खूप साऱ्या अपेक्षा असतील. इथे सन्मान देण्याचा प्रयत्न अपील केलाय, परंतु ते अपील आमचे मेन पंच संदीपजी गायकवाड सर यांनी फेटाळून लावलाय. खूप सारा अनुभव आहे संदीपजी गायकवाड सर यांच्याकडे. समालोचन असेल किंवा अंपायरिंग असेल अगदी अचूकपणे करत असतात. इथे ही लेग बाईच्या स्वरूपात एक बॅटकटच्या स्वरूपात एक धाव असेल. व्हेरी गुड डिसिजन, खूप चांगलं अंपायरिंग. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 16च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे पहिलं षटक संपलंय. 16 धावा धावफलकावर. चांगला स्टार्ट इथे अरवन संघ करत असताना. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. तुम्हाला पहिलं षटक संपलंय. धाव संख्या 16च्या घरात. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर सुगवे संघाकडून शैलेश. स्ट्राईकवर असेल स्वप्नील. इथे पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. पॅडल शूटचा प्रयत्न आणि ते चुकी करतोय. तू मै माघारी परतावं लागली ते स्वप्नीलला धावचीच्या स्वरूपात. एक मोठा मासा गावावा लागतोय सुगवे संघाचा. निराश केलंय आपल्या सहकाऱ्यांना. सोसायटी बघायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, कारण धाव नव्हती ती होण्याचा प्रयत्न केला आणि मग धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज 660 जर्सी नंबर परिधान केलेला खेळाडू जयेश कैपट्टीवर रवाना होत आहे. चांगली सुरुवात केली होती रोशनने, परंतु आता बाकीच्या खेळाडूंना त्याला साथ द्यावी लागेल, कारण तो देखील माघारी परतलाय. मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे अरवन संघाने. पुढचा चेंडू घेऊन शैलेश तयार होतोय. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली आणि मिळेल ती एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 17च्या घरात. आता 17चा खतरा कोणाला बसेल, कारण ऑलरेडी 2 खेळाडू तंबूमध्ये परतलेत अरवन संघाचे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 2 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आपण बघू शकता लॉंग ऑफ डीप मिड विकेटला खेळाडू आहे आणि एक पाऊंडच्या डीप पॉइंटला खेळाडू उभा आहे. आणि इथे अगदी त्या खेळाडूच्या हातामध्ये फटका. 17चा खतरा बसतो तो म्हणजे अरवन संघाला. खेळाडू बाद. खतराचा खतरा बसला तो म्हणजे अरवन संघाच्या अक्षयला. माघारी परतलाय आणि आता पुढील खेळाडू प्रमोद आणि जयेश अशी जोडी आहे.
कोणत्या तरी दोन खेळाडूंनी मोठी भागीदारी करावी लागेल, कारण सुरुवात चांगली केली होती आरवन संघाने. 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे एकूण तुम्हाला 30 चेंडू फेस करायचे. याच्यामध्ये मॅक्झिमम धावसंख्या उभारावी लागेल प्रथम फलंदाजी करत असताना, कारण खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही साजेशी अशी खेळपट्टी या शेलू नगरीमध्ये. शैलेश मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर धावचीत, त्यानंतर 1 रन आणि आता मिळालेली ही विकेट. झेलबाद अक्षयला माघारी पाठवलंय. चौथा चेंडू घेऊन शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायचा होता अरवन संघाला, तो मात्र उचलता येत नाहीये. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील अरवन संघाला. चौथा चेंडू शैलेशचा. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट सन्मान देण्याचा प्रयत्न केला, कारण आता प्रमोदला माहितीये की 3 खेळाडू तंबूमध्ये परतलेत, आता जपून खेळावं लागेल. त्यामुळे पहिल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू देखील निर्धाव असेल. 4 चेंडू टाकले आतापर्यंत शैलेशने फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट्स मिळवल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी करत असताना शैलेश आपल्या संघासाठी. इथे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, लॉंग बाउंड्रीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झाला होता, परंतु 1च धाव असेल. इथे संयम ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी, कारण त्यांना माहितीये की आता फुकटची विकेट टाकून चालणार नाहीये. 9च्या सरासरीने आतापर्यंत 18 धाव फळकावर, कारण शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. चांगली धावसंख्या आहे मला वाटतं, कारण 5 षटकांचा सामना आहे. अजून 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटक आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे बॅटची कडा, नशिबाची साथ, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, जाईल गोळीच्या वेगाने, सीमारेषा पार, चौकार. वेगळ्या स्टाईलने चौकार दिला संदीप गायकवाड सर यांनी. गोट्या अंपायरांची कॉपी नक्कीच ते करू शकतात, कारण ते कलागुण त्यांच्यामध्ये भरलेत. समालोचन असो किंवा अंपायरिंग असो, वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना हसवत असतात, त्यांचं मनोरंजन करत असतात. आणि आज त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे मला. 2 षटकांचा खेळ संपलाय, धाव संख्या 22च्या घरात. 11च्या सरासरीने 22 धावा धाव फलकावर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मॅन्डेटरी जे पहिलं षटक होतं त्या षटकामध्ये 16 धावा ठोकून काढल्या होत्या अरवन संघाने. हे षटक थोडस खराब आलं अरवन संघासाठी, कारण फक्त 6 धावा आल्या, परंतु तरी हरकत नाही. 11च्या सरासरीने धावा आहेत. जर अशीच धावसंख्या सुरू ठेवली तर 55 धावा लागतील धावफलकावर आणि एक माफक धावसंख्या उभारू शकेल अरवन संघ. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुगवे संघाकडून गोलंदाजी करत असताना गणेश सज्ज होतोय. आता यावेळी स्ट्राईकवर असेल प्रमोदने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, फक्त 1 धाव मिळवली आहे, त्यामुळे त्याच्याकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील. गणेश टू प्रमोद. इथे खराब चेंडू होता, खूप जास्त उसळी घेतली चेंडूने आणि पंच आमच्याकडे वळतील की हा वाईट चेंडू असेल. 1 बाउन्स देखील असेल, 1 बाउन्सची वॉर्निंग असेल, कारण टप्पा पडल्यावर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने आणि त्याला दंडित घोषित करण्यात आलंय वाईटच्या स्वरूपात. खूप चांगला फटका, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटका, स्ट्रेट डाऊन द विकेट आणि हा येतोय हाय ह्यूज हँडसम षटकार. थांबायचंय आपण. षटकार येतो इथे प्रमोदच्या बॅट मधून. 29 धावा धाव फलकावर.
इथे पंचांकडे आमचं लक्ष असेल, परंतु पंच तटस्थ. खूप चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे कमबॅक करत असताना गोलंदाज गणेश. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 6 धावा आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. इथे उजव्या स्टिकच्या खूप बाहेर चेंडू दंडित करण्यात येईल. पंच संदीप गायकवाड आमच्याकडे वळतील. हा वाईट चेंडू असेल आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या घरात. 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फलंदाजी करत असताना अरवन संघाची. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय चेंडूने, कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. व्हॉट अ कमबॅक. जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज. षटकार जरी आला असला तरी त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजाने. 2 वाईट देखील टाकले, परंतु 2 निर्धाव चेंडू देखील टाकलेत. इथे आणखी एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी करत असताना गणेश. ज्याच्या वेळी तुम्ही मोठे फटके खाताना त्यावेळी कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि ते दाखवत असताना गोलंदाज की मी देखील कमी नाहीये. इथे चेंडू हवेमध्ये, आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल 1 बाउंड, सीमा पार, चौकार. स्वयंसेवक आपण रोशनला थोडीशी मदत करायची आहे. अगदी भर उन्हामध्ये उभा राहून तो खूप सारी मेहनत घेत असतो. तो चेंडू हरवलाय, तो शोधून काढायचा आपण. दर्शन आणि आयान स्वयंसेवकांच्या भूमिकेत. नक्कीच ही मॅच संपल्यावर आपण जेवण करून घ्यायचंय मित्रांनो. शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या 34च्या घरात. लास्ट बॉल टू गो. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चुकी केली आहे, झेल सोडलाय. चांगल्या लय मध्ये आहे प्रमोद. आतापर्यंत बॅट मधून एक षटकार, एक चौकार आला होता. 3 षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या 35च्या घरात. तोपर्यंत ऐकूया एकसू मधुर संगीत डीजे गणेशच्या माध्यमातून. ड्रिंक्स घेऊन जायचं आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12वा खेळाडू किंवा कोणीही खेळाडू जाऊ शकता आपण. नियम आहे कंपल्सरी की 3 षटकांमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल, त्याच्यानंतर नाही.
षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 35च्या घरात. व्हेरी गुड बॅटिंग, कारण 2 षटकांमध्ये 22 धाव्या होत्या 11च्या सरासरीने. आता ती सरासरी वाढली आहे, आता 11.75च्या सरासरीने 35 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर. सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मारतर शैलेश. फुल टॉस चेंडू आणि चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. रन्स किती 4. भाऊ मिसाळ यांचं शुभ आगमन होतं. मी विनंती करतोय तानाजी भाऊंना की यायचंय आपण व्यासपीठावर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे एक कलेक्शन चुकलंय. फेकी खूप चांगली होती. जर कदाचित व्यवस्थित चेंडू कलेक्ट केला असता तर धावचित झाला असता खेळाडू, परंतु तसं काही झालं नाही. आणि बघता बघता चित्याच्या चपळाईने वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 42च्या घरात. 42 रन्स. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या उंबरठ्यावर अरवन संघ. इथे पुन्हा एकदा जीवनदान. काय चाललंय, कारण आतापर्यंत मला वाटतं 2-3 झेल सोडल्यात. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, परंतु इथे छोडोगे कॅच तर मग काही होऊ शकतं. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल आपल्याला. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आता चौथ्या षटकातील. 5 षटकांचा सामना असेल, कारण पहिल्या फेरीतील सर्वच सामने हे 5 षटकांचे असतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इथे बॅटची कडा आणि जबरदस्त झेल. संख्या 43च्या घरात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. आणि विनंती असेल, हे मगाशी कोणीतरी 500 रुपये लावले होते, मला वाटतं आरवण संघाच्याच कोणीतरी 500 रुपये लावले होते. ते बक्षीस कशासाठी ते सांगायचे मला. ओके, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. सतीश दादा धुळे यांच्याकडून हे पारितोषिक होतं. धन्यवाद दादा, आपण आपलं प्रत्येक षटकारासाठी ते 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि मला वाटतं आतापर्यंत 1 आणि 2 षटकार आतापर्यंत. 1 षटकार आलाय रोशनच्या बॅटमधून आणि 1 षटकार आलाय प्रमोदच्या बॅटमधून. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला षटकार मारायचे 4-3. जर हे 500 रुपये तुम्हाला घ्यायचे असतील, मिळवायचे असतील, तर अजूनही 3 षटकार मारावे लागतील. आणि असंही डेट ओव्हर षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील अरवन संघाला. गोलंदाजी मार्कवर सांघिक शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज भारत. इथे भारतच्या पहिल्या चेंडूवर उडवलाय उत्तुंग आणि लांब षटकार. भारतच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला असला तरी माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेलूगावचे राहुलजी तरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले जर विकेट हॅट्रिक घेतली तर. जर बॅक टू बॅक 3 विकेट्स मिळवले भारतने तर त्यांच्यासाठी रोख 1000 रुपयांचं पारितोषिक असेल राहुलजी तरे यांच्याकडून. दुसरा चेंडू घेऊन भारत सज्ज होतोय आणि इथे चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय. ही 4थी झेल असेल मला वाटतं. अतिशय खराब कामगिरी म्हणता येईल, कारण क्षेत्ररक्षण म्हणजे संघाची अगदी महत्वाची बाजू असते. तुम्ही जर झेल सोडला तर तुम्हाला कुठेतरी त्याचा नुकसान भरपाई त्याची करावी लागते. आणि सुगवे संघाकडून आतापर्यंत 4 झेल सोडल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय अंतिम षटकातील.
51 धावा धावफलकावर. लास्ट 4 बॉल्स टू गो. जयेश व्हॉट स्ट्रोक. जबरदस्त. अगदी जमिनीला चाटत पुसत गुदगुद्या करत चेंडू गेलाय. धावचीची संधी होती परंतु 2 धावा पूर्ण. 53 धावा धावफलकावर. कौतुक करावं लागेल या अरवल संघाच्या फलंदाजांचं, कारण ज्या पद्धतीने ते खेळतायत, ज्या पद्धतीने 1-1 2-2 धावा धावून काढतायत, कौतुक करावं तितकं कमी. कारण एकेरी धाव ही खूप महत्वाची असते. इच अँड एव्हरी सिंगल इज इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. आणि ते दाखवत असताना अरवल संघाचे फलंदाज. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 3 चेंडूमध्ये 10 धावा कमावल्यात अरवल संघाने. त्यांना माहिती आहे की हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये मॅक्झिमम धावसंख्या उभारावी लागेल. चला स्पीडअप करा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू खणून काढले. चेंडूला अक्षरशः काढून काढलाय परंतु एकच धाव मिळेल, कारण क्षेत्ररक्षण खूप सुंदर सजवले आता यावेळी सुगवे संघाने. 54 धावा धावफलकावर. त्यानंतर विनंती असेल यापुढे होणारा सामना दीपक 11 शेलू विपक्ष श्री गणेश कोळुली. दोन्ही संघाचे कर्णधार. लगेचच जायचे आपण. हे 2 चेंडू संपल्यावर, ही इनिंग संपल्यावर लगेचच नाणेफेक केली जाईल. जो कोणी कर्णधार उशीर राहील त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण अतिशय कडक आयोजन नियोजन इथे बघायला मिळतं. 5वा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. इथे रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि फलंदाजामध्ये आणि इथे जिंकलाय क्षेत्ररक्षक. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. डीजे सूरज. यस थँक्यू. इथे सामना जिंकून पहिली इनिंग आहे, म्हणजे मला वाटतं जर गोलंदाजाने विकेट घ्यायला हवी आणि फलंदाजाने षटकार चौकार मारायला हवा, तर कुठेतरी या चेंडूला महत्व असेल. लास्ट चेंडू आहे या इनिंग मधला. अरवल विपक्ष सुगवे या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन भारत आणि समोर असेल जयेश. व्हॉट स्ट्रोक. जागा बनवली स्वतःसाठी आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय खणखणीत दणदणीत भगवा चौकार. असताना 5 षटकांमध्ये 60 धावा ठोकून काढल्यात अरवल संघाने. आता येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज सुगवे संघाला. तोपर्यंत नाणेफेक केली जाईल. लगेचच टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतोय श्री गणेश कोळुली संघाचा कर्णधार आणि दीपक 11 शेलू संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय किशोरदादा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2022 आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. दीपक 11 शेलू विपक्ष श्री गणेश कोळुली. श्री गणेश कोळुली संघाचा कर्णधार आणि दीपक 11 संघाचा कर्णधार शेलू संघाचा कर्णधार दोन्ही उपस्थित आहेत. राजू तरे. मी किशोरदादा मसने यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना. शेलू विपक्ष कोळिवली. हेड टेल छापा काटा आणि छापा आलाय. नाणेफेक जिंकले कोहली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे. नक्कीच या आयोजनाबद्दल काय सांगशील? 2 शब्द तुझ्याकडे ऐकायला आवडेल मला. आयोजन खूपच छान आहे. मात्र आपण जे लॉट्स पाडतो त्यानुसारच सामने व्हायला पाहिजेत. फर्स्ट राऊंड झाल्यानंतर जी 4 मॅचेस असतात त्याच व्हायला पाहिजेत. मध्येच सेकंड राऊंड खेळून वेल होतो म्हणजे आणि जे याच्या होप्समध्ये असतात खेळाडू तो पूर्ण होप्स निघून गेलेला असतो. बरोबर, तसं उत्तर तुम्ही तुला आता लाईव्ह मध्येच देतो. कसं आहे माहिती का, ज्यावेळी पहिले जो सामने खेळतात 2 संघ त्यानंतर त्यांना खूप उशीर थांबावं लागतं. इथे कसं होतं की दोघांपैकी एक संघ कोणतरी थर्ड राऊंडला पोहोचलेला असतो आणि एका संघाला जावं लागेल. परंतु इथे मी डिवेट करणार नाही तुझ्यासोबत. असं नसतं. आपण लॉट्स लाईव्ह पाडलेले होते आणि 4 मॅच आपण लॉट्स नुसारच खेळवले जाणार होतो. मॅचेस लॉस नुसारच आहेत मित्रा, तुझं चुकलंय आता. मॅचेस या लॉस नुसारच आहेत. पहिला सामना झाला त्यातील विजयी संघ आणि दुसरा सामना झाला त्यातील विजयी संघ त्यांच्याबद्दल होईल ना सेकंड मॅच. लॉस नुसारच आहे. लॉस कोणी चेंज केला आपण? गेम ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा. इथे फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूचा भरपूर समाचार. चेंडूला फेकून दिलाय. दीपक मसले स्मृती स्टँड मध्ये षटकारासाठी 6 धावा. चेंडू द्यायचा आपण. चेंडू मध्ये 61 धावा करायच्या होत्या आणि ते पहिल्याच चेंडूवर षटकार लगावलाय फलंदाज रमेशने. रमेश आणि शैलेश ही जोडी सुधवे संघाकडून खेळत असताना पहिल्याच चेंडूवर षटकार. खूप चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. इथे दुसरा चेंडू. आणखी एक तडाखा.
लॉंग ऑफच्या डोक्यावरतून हा येतोय संघर्षमय शिवसेना षटकार. दोन चेंडू आणि 12 धावा. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त सुरुवात रमेश सुगवे संघाकडून. तिसरा चेंडू रमेश साठी पुन्हा एकदा हा देखील फटका खूप चांगला आहे, फक्त दिशा दिली. चौकार, 4 धावा. असताना फलंदाज रमेश आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराला त्याच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी, जबरदस्त सुरुवात. यावेळी देखील अगदी वेगाने चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती अरवन संघाने, तशी सुरुवात करताना सुगवे संघ 4 चेंडूमध्ये 20 धावा लगावल्या होत्या. आता ह्या 5व्या चेंडूवर एकेरी धावली आहे. 5 चेंडू 21 धावा. या दरम्यान संजय दादा तरे आमचे अगदी लाडके आयोजक या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम चेंडू पॉवर त्याच्या षटकातील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे नक्कीच. खूप अनुभव आहे या पंचांकडे, दोन्ही पंचांकडे दिलीप तरे आणि संतोषजी गायकवाड सर. त्यामुळे जो काही डिसिजन असेल, जो काही निर्णय असेल तो अगदी डिस्कस करून दिला जाईल. पाच चेंडूमध्ये 21 धावा कुठून काढल्यात रमेश आणि शैलेशने. आणि हा अंतिम चेंडू होता. या चेंडूवर काय निर्णय असेल? यस, इट इज वाईड. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू दंडित करता येईल गोलंदाजाला आणि वाईडच्या स्वरूपात ही 1 धाव असेल. या वाईडच्या मदतीने 22 धावा धावफलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे देखील पंच बोट उंचावत आहेत. लेग बिफोर द अपील, खेळाडू बाद. पहिला झटका बसतो इथे सुगवे संघाला. सुरुवात धावा चेस करत असताना सुगवे संघ एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 22. आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 24 चेंडू 39 धावा, 39 धावा 24 चेंडू. अरवन की सुगवे, सुगवे की अरवन. गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाज समीर.
शैलेश माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज सचिन मंडलिक खेळपट्टीवर रवाना होत आहे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील खणून काढले चेंडूला, जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडूला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गायकवाड सरांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ज्या पद्धतीने ते निर्णय देतात ना, चौकाराची स्टाईल, षटकाराची स्टाईल, त्यानंतर राईटची स्टाईल जबरदस्त. गोट्या अंपायर नंतर कोणी असतील तर ते संदीप गायकवाड सर. पुढचा चेंडू इथे कलात्मक फटका होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अडवणूक झाली चेंडूची, परंतु तिथे बघता बघता 2 धावा पूर्ण. जिथे 1 धाव होती किंवा मी म्हणेल जिथे चौकार होता तिथे 3 धावा अडवल्यात, 2 धावा अडवल्यात, कारण 2 धावा पळून काढल्या दोन्ही खेळाडूंनी. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या 28च्या घरात, 61 धावांचं लक्ष आणि जवळजवळ अर्ध लक्ष पार केलंय सुधवे संघाने. इथे कमबॅक, व्हेरी गुड बॉल, जबरदस्त चेंडू, टप्पा पाडल्यावर चेंडू गरकन वळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येणारे 21 चेंडू आणि 33 धावांची गरज. 21 चेंडू 33 धावा. इथे स्विंग करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू जाईल सीमा पार, होईल अंतर. षटकार. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, रमेश आणि सचिन ही जोडी. इथे फुलटॉस चेंडू होता, बॅटची कडा, परंतु शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण म्हणायला हरकत नाही, कारण त्या खेळाडूचा आपण जर विचार केला तर भरभक्कम शरीरयष्टी घेऊन फिल्डिंग करणं म्हणजे खूप कठीण असतं, परंतु 100% कमिटमेंट असतं आपल्या संघासाठी, कारण त्याला माहिती आहे अत्यंत महत्वाची मॅच आहे आणि आपल्याला जिंकावं लागेल, अन्यथा संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस या टुर्नामेंटची वाट बघावी लागेल. हिंदू हृदय सम्राट चषक 2022. व्हॉट अ स्ट्रोक, अफलातून, रापचिक, चाबूक, षटकार. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41च्या घरात. 61 धावांचं लक्ष होतं. आता येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्पीडअप करायचंय आपल्याला. 5 षटकांचे आपण सामने खेळवतोय, त्यामुळे मी विनंती करतोय सर्वच संघांना, दोन्ही संघांना, की स्पीडअप करायचंय आपण. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. मला वाटलं होतं की 60 धावा म्हणजे खूप झाल्या, परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना सुगवे संघ 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा ठोकून काढल्यात. जबरदस्त बॅटिंग, एक चांगल्या लय मध्ये दोन्ही खेळाडू रमेश आणि सचिन. या शेवटच्या चेंडूवर तो षटकार लगावला होता ना, जबरदस्त, अगदी नेत्रदीपक फटका होता. यानंतर आमचे गौरव सावंत साहेब आम्हाला सांगतात tenniscricket.in च्या माध्यमातून की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नाईटची स्पर्धा आहे, 5 लाख पारितोषिक असलेली, ती मात्र डिक्लेअर झाली आहे आणि येत्या 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. वळूया मैदानाकडे. येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर अरवन संघाकडून गोलंदाजी करत असताना प्रमोद उर्फ पम्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गतिवान चेंडू होता.
वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रमोद आणि तशीच कामगिरी करावी लागेल कारण कोणत्या तरी एका गोलंदाजाने निर्धाव षटक टाकावं लागेल यावेळी कारण बॉल टू रन सिच्युएशन आहे 18 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या होत्या आता येणारे 17 चेंडू आणि 20 धावांची गरज जे कोणी प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत असतील तर स्वागत आहे त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट चषक 2022 या शेलू नगरीमध्ये रंगत असताना 17 चेंडू 20 धावा इथे दिशा दिली आहे पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका व्हॉट अ स्ट्रोक ज्या पद्धतीने षटकार मारला होता ना अगदी त्याचा कॉपी पेस्ट हा चौका सांगतायत की वैयक्तिक 12 चेंडू आणि 38 धावांवर खेळतोय रमेश एकदा जोरदार टाळ्या व्हॉट अन इनिंग जबरदस्त इनिंग पेश करत असताना रमेश आपल्या संघासाठी इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील तितकी सुरेख फक्त एकच धाव अशाच धावा अडवाव्या लागतील जर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला सामना न्यायचा असेल तर तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल ज्या चुका केल्या होत्या सुगवे संघाने क्षेत्ररक्षकांमध्ये ती सगळी भरपाई भरून काढली या फलंदाजांनी आता येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज बॉल टू बॉल इक्वेशन 15 चेंडू 15 धावा गोलंदाजी मार्कवर प्रमोद आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत 5 धावा खर्च केल्यात अजूनही त्याचे 3 चेंडू शिल्लक असतील चौथा चेंडू घेऊन प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होता इथे तडाखा स्ट्रेट डाऊन द विकेट चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे हा होतोय तंदडी षटकार साथ दिली सचिनने इथे प्रमोदला रमेशला त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आहे आउटफील्ड थोडीशी खराब आहे परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव असेल या एका धावेने संघ पुढे सरकेल आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 53च्या घरात त्रेपन्न धावा धाव फळकावर शेवटचा चेंडू असेल आता या इथे चेंडू हवेमध्ये आणि झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल रमेशला ज्येष्ठ नागरिक मी बळीराम मामा मसने यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2022 भव्य दिव्य असं आयोजन अगदी भगवमय वातावरण या मैदानामध्ये दिसत असताना चहू बाजूने आपण बघू शकता ही भगवी पट्टी आणि भगवे झेंडे फडकत असताना आण बाण शान जय कोलंबा माता शेलू संघाची म्हणजे हा हिंदू हृदय सम्राट चषक अथक परिश्रम मेहनत घेत असतात खेळाडू सगळे स्वयंसेवक आणि संपूर्ण जय कोलंबा माता क्रीडा मंडळ या स्पर्धेसाठी ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघतो आणि ती स्पर्धा आज या शेलू नगरीमध्ये रंगत असताना जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या स्पर्धेसाठी आपण बघू शकता चमचमत्या ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात सायकल असेल त्यानंतर बॅट देखील असेल त्यानंतर फलंदाज गोलंदाजांसाठी ट्रॉफीज असतील फॅन सिलिंग फॅन असतील बरीचशी पारितोषिक घेऊन उतरली ही स्पर्धा या शेलू नगरीमध्ये या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे संपूर्ण जगभरात ही स्पर्धा 196 देशामध्ये पोहोचली आहे आणि युट्यूब साठी हातभार लावला ते म्हणजे आमचे बंधू माजी तंटामुद्दे अध्यक्ष राहुलजी तरे यांनी त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद
क्षणचित्राची टिपली जातील. वळूया मैदानाकडे. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना इथे हा येतोय चौकार. एका हाती सामना खेचून घेतला इथे सुगवे संघाने. वाटलं देखील नव्हतं. इथे चांगला चेंडू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज, पण मला आता वाटतं की वेळ निघून गेली आहे. वेळ निघून गेले कारण 10 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. निर्धाव षटक टाकावं लागेल किंवा विकेट्स मिळवावे लागतील. पुढचा चेंडू इथे विजयी फटका. चेंडू जातोय सीमा रेषाच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा येतोय विजयी चौकार. वेल प्लेड सुगवे टीम. विपक्ष दीपक 11 शेलू या दोन संघांमध्ये मी विनंती करतोय दीपक 11 संघाचा कर्णधार यायचा. आपण आयोजकांशी भेट घ्यायची. आपण नाणेफेक जिंकली आहे. कोळिवली संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय शेलू संघाला फलंदाजीसाठी. आता जो सामना झाला जय भवानी अरवन विपक्ष अक्षय 11 सुगवे या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने बहारदार फलंदाजी केली 14 चेंडूंमध्ये 39 धावाच्या खेळाडूने ठोकून काढला. 4 चौकार 3 षटकारांच्या मदतीने तो अरवन सुगवे संघाचा रमेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. ऐक ना, यांना 100 रुपये होतं. प्रमोद आणि रोशन रमेश या मॅचचा हिरो वन अँड ओनली रमेश सुगवे संघाचा. 14 चेंडू 39 धावा. मी विनंती करतोय बैराम मामा मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक आकर्षक ट्रॉफी असेल. त्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख सचिन मसने यांच्याकडून 1 डझन केळी आणि कोल्ड ड्रिंक असणार आहे खेळाडूसाठी मॅन ऑफ द मॅचच्या. वेल प्लेड रमेश. खूप चांगली फलंदाजी. विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. रोशनने मारला आणि प्रमोदने मारले. मी अरवल संघाचा रोशन आणि प्रमोदाला विनंती करतो की आपली जी पारितोषिक होती ती घेऊन जायची आहेत. आपण मित्रांनो 100 रुपये होते प्रति षटका मागे. कोळिवली संघाचा 12वा खेळाडू आणि शेलू संघाचा 12वा खेळाडू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. दीपक 11 शेलू विपक्ष श्री गणेश कोळिवली. आणि या मॅचचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके एक अष्टपैलू म्हणून ज्यांची ओळख आहे. पंच असतील किंवा अंपायर पंचांची कामगिरी असेल किंवा कॉमेंट्री असेल अतिशय चांगल्या पद्धतीने जे करतात ते आपल्या सर्वांचे लाडके संदीपजी गायकवाड सर. मी विनंती करतो की आपण पुढील समालोचन करायचं. धन्यवाद.
हॅलो, धन्यवाद अविनाश. तमाम प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित मान्यवर यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया आणि सुरू करूया क्रिकेटच्या ह्या महाजत्रेला मुकाबला. आपण या ठिकाणी पाहतोय श्री गणेश कोलोली आणि स्वर्गीय दीपक इलेवन, एक असा खेळाडू जो या गावात खरंच नाव ठेवून गेला, एक कीर्तिमान गाजून गेला. कारण मी अनेक क्षेत्ररक्षक पाहिले गेलेत, पण माझ्या समोरच्या जवळ नेहमीच पॉइंट्री जवळ ज्यांनी क्षेत्ररक्षण करून संघाला नेहमीच फायदेशीर क्षेत्ररक्षण करणारा पाणी पोचवा तिकडे. हा सांगतोय ते सर्व सांगतोय. तर बघा दोन्ही संघ लक्षात ठेवायचे, जी जांभळीचं झाड आहे त्या झाडाला चेंडू लागून डायरेक्ट लागून जर बाहेर गेला तर जो निर्णय असेल तो षटकार, टप्पा पडून गेला तर चौकार, लागून आतमध्ये आला तर धावा. किती धावायच्या त्या? हा, फक्त त्याला लागून काय नाही, कॅच नाही. म्हणजे धावबाद करू शकता, फक्त अडकलेला बॉल हातामध्ये घेऊ शकत नाही. तसे जांभळं आपण खाली टिपतो वरती हलवल्यानंतर, हा तसं नाही विकेट. बरोबर, आमचे नितेश तरे सांगतात आम्हाला तसं विकेट नाही, बाकी सर्व काय. तर जाऊया मैदानावरती, सुरू करूया क्रिकेटच्या महामुकाबल्याला. समोर आहे आपण पाहतोय हर्षद, एक कोलुलीचा उभरता सितारा, एक लाजवाब लेफ्ट हँड गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. सज्ज झालाय पहिले पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्ले 1 PP1 चं षटक, जिथे दोन क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतील असं काम या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो मैदानावरती. समोर असेल सलामीचा फलंदाज, एक जुना जनता. बघा अनुभव खचाखच गोणी एवढा भरलेला अनुभव आहे कृष्णाला. हा, गोदाम कसं भरून ठेवतो खचाखच, तसा अनुभव खचाखच भरून ठेवलेला आहे. आणि त्याच्यासोबत हाही अनुभवी खेळाडू आहे भास्कर तरे, एक अग्रेसिव्ह खेळाडू, अँग्री मॅन म्हणून भास्कर तरेकडे पाहिलं जात आहे. तो नॉन स्ट्राईकला असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये मंगेशजी तरे आणि त्याच्यासोबत दिलीपजी तरे. जाऊया मैदानावरती, सुरू करतोय क्रिकेटचा महामुकाबला. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं पहिलं षटक.